परफेक्ट स्टडी सेंटर तर दिनांक 7/8/2026 रोजी पवित्र पोर्टलमार्फत जो शिक्षक भरतीचा निकाल होता तो जाहीर करण्यात आलेला आहे। तर त्याची प्रेस नोट आपण बघूयात। पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती सन 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार प्राप्त जाहिरातीतील मुलाखतीशिवाय या प्रकारातील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते। सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 27/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये घेण्यात आली। या चाचणीसाठी एकूण 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 2,11,308 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते। त्यातील 1,70,108 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केले आहे। दिनांक 1/5/2026 ते 20/8/2026 या दरम्यान पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील जाहिराती प्राप्त झाल्या आहेत। त्यासाठी पात्र उमेदवाराकडून दिनांक 6/8/2026 ते 16/8/2026 या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत। पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी आज सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध करण्यात येत आहे। मुलाखतीशिवाय या प्रकारात व्यवस्थापनीय प्राप्त जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील। व्यवस्थापन जिल्हा परिषद 13,225 मुलाखतीशिवाय पदसंख्या शिफारस होत असलेली पदसंख्या 8,481 नगरपालिका परिषदा 280 शिफारस होत असलेली पदसंख्या 226 महानगरपालिका 1,954 आणि शिफारस झालेली जे पदसंख्या आहे ते 1,306 आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा 2,421 आणि शिफारस झालेले आहे 1,601। नंतर आहे शासकीय विद्यानिकेतन 56 आणि शिफारस होत असलेले 54। खाजगी शैक्षणिक संस्था याच्यामध्ये 1,818 आणि शिफारस होत असलेली पदसंख्या आहे 1,451। तर एकूण आहे 19,754 आणि शिफारस झालेले जे कॅन्डिडेट आहेत त्यांची संख्या आहे 13,119। पदनिहाय रिक्त व शिफारस झालेल्या पदांचा तपशील 1ली ते 5वी करिता 12,671 आणि शिफारस झालेले कॅन्डिडेट आहेत 7,541। इयत्ता 6वी ते 8वी करिता 5,421 आणि शिफारस झालेले कॅन्डिडेट आहेत 4,207। इयत्ता 9वी ते 10वी करिता 1,298 आणि शिफारस झालेले आहेत 1,119। इयत्ता 11वी ते 12वी करता 364 आणि शिफारस झालेले आहेत 252। असे एकूण कॅन्डिडेट मुलाखतीशिवाय रिक्त पदसंख्या होती 19,754 आणि शिफारस झाल्या तिथं 13,119। समांतर आरक्षणातील माजी सैनिक 15% अंशकालीन 10% याप्रमाणे जाहिरातीत पदे मंजूर आहेत। त्या प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने अनुक्रमे 2,760 पदे व 1,760 पदे रिक्त राहिली आहेत। तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील 802 व पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाची 1,408 पदे रिक्त राहिली आहेत। सदर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने कन्व्हर्टेड राऊंड घेऊन भरण्यात येणार आहेत। मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत उमेदवारांना SMS द्वारे देखील कळवण्यात येत आहे। उमेदवारांना https://tet2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या निवडीची स्थिती पाहता येणार आहे। सध्या उमेदवारांच्या निवडीबाबतची स्थिती उमेदवारांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे। व्यवस्थापनीय सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये देण्यात येईल। निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधावा। पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात
येते की पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत आपले म्हणणे इत्यादी बाबींसाठी राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आलेली आहे. एजुपवित्र 2025 grcc@gmail.com या ईमेलवर दिनांक 6/9/2026 अखेरपर्यंत पाठवाव्यात, जेणेकरून त्यांची योग्य ती दखल घेतली जाईल. काही त्रुटी वगैरे जर असतील तर. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. त्याचप्रमाणे माझ्याकडून सुद्धा सर्व जे उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आपण जे शिक्षक भरतीकरिता मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे, त्यामध्ये आपण TET आणि CTETचे जे काही मोफत क्लास आहेत ते क्लाससुद्धा आपण घेतलेले आहेत. त्याचबरोबर TIT टेट एक्झामचे जे काही क्लासेस आहेत, क्वेश्चन सिरीज आहे, ते पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून चालवलेले आहे. ज्या कॅन्डिडेटना आपल्या चॅनलचा फायदा झालेला असेल त्यांनी कमेंट करावी. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.